सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज आज खूप जास्त लेट झाला उठायला. तर 7 वाजता नाही उठले, खूप लेट झालं सिरियसली. आणि आज डे 6 आहे आपल्या चॅलेंजचा. तर उद्या लास्ट दिवस असेल. आणि मी आज ट्रेकिंगला नाही गेले. कालच रात्री तुम्हाला कालच सांगितलं होतं की मी जाणार नाही कालच्याच ब्लॉगमध्ये. तर आज मला कॉलेजला जायचं आहे. कॉलेजमध्ये थोडंसं काम आहे 5-10 मिनटाचं, त्याच्यासाठी मला आज कॉलेजला जायचं आहे. तर 10 वाजता जाणार होती, पण आता प्लॅन कॅन्सल झाला आहे. 12ला जाणार आहे, कारण मम्मीला पप्पाला ट्रेकिंगवरनं यायलाच 10-10:30 होतात. तर त्यामुळे मम्मी नाही जाणार आहे. तर काहीच कॉलेजला जाण्यासाठी रेडी व्हायचं आहे. तर मला शाळेत जायसाठी आणि हर्षला स्कूलला जाण्यासाठी. तर रेडी झाल्यावर भेटूया. फायनली रेडी झालो आहोत कॉलेजला. तर काहीच कॉलेजचं काम करून घरी आली आहे आणि खूप थोडंसंच काम होतं, म्हणजे एक सेकंडचं पण काम नसेल, फक्त स्टॅम्प घ्यायचं होतं हॉल तिकीटवरती. तर ते घेऊन पटकन म्हणजे लवकर घरी आले, म्हणजे कसं टाईम वेस्ट नको व्हायला. तर आले आणि थोडंसं जेवण वगैरे केलं, कपडे चेंज वगैरे केले, इकडे तिकडे केलं. असं करतच 2 तास घालवले मी. चांगला टाईमपास केला मी म्हणजे. तर आता टाईमपास करून झालं, एक 5-10 मिनटे बसेल आणि अभ्यासाला बसेल. तर गाईस टाईमपास करून झालाय, अभ्यास नाही पण टाईमपास करून झालाय. तर मम्मी आता माझ्या आवडतीची डिश बनवती, ते म्हणजे फिश. मी एकच फिशचा टाईप खाते, तो म्हणजे सुरमई. ठीक आहे, मला पापलेट पण नाही आवडत, फक्त मी सुरमईच खाते. ते पण मम्मीच्या हातची खायला लागतं मला, बाकी कोणाचं नाही हातचं खात नाही. आणि तसं मी खाल्लं पण नाही है ना दुसऱ्यांच्या हातचं, योगच नाही आले कोणाचं खायचं. तर गाईज मम्मी मस्तपैकी फिश बनवते, म्हणजे सुरमई. बहुत पसंद है सुरमई, बहुत ही ज़्यादा. फक्त मी नॉनव्हेज मधलं सुरमई आणि चिकन खाते, त्यात पण मी तंदुरी आणि लॉलीपॉप बस. याच्यावरती मी जास्त खात नाही, आणि खाल्लं तरी आमच्याकडे खूप दिवसांनी होतं, खूप सतत होत नाही आमच्याकडे. बाकी मला नाही आवडत, बाकी बघूनच मला कसं तरी होतं. आणि मी नॉनव्हेज खात असली तरी मी थोडी नॉन वेजिटेरियन आहे, थोडी वेजिटेरियन है. क्योंकि मेरी मम्मी पूरी वेजिटेरियन थी और पापा नॉनव्हेज. पण ते त्यांच्या मामाकडे होते म्हणून पण थोडंसं व्हेजिटेरियन आहेत. ठीक आहे गाईस, अशा पद्धतीने बनवत आहे म्हणून घेतलेलं आहे मॅग्नेट ना. थोडा वेळ ठेवायचं. तर गाईस हर्ष पण स्कूलवरून आलाय. हाय हर्ष. गाईस आता शिकायला मी शाळेवर, आणि आता बाथरूम मध्ये कोणतं गाणं बनवत होता. तर गाईज हा बाथरूम सिंगर आहे. बोल एकदा, कोणतं गाणं बोलत होता? पप्पानी मी आणि मम्मीने ऐकलं तिघांनी गाणं ते तेरे नाम. तेरे नाम असं चालू होतं. फ्रेश होत होतो मी, हातपाय तोंड धुत होतो. आता मला तेल लावायचंय.